भगवानगडाला सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक कार्याची अत्यंत वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कार्यकाळात भगवानगडाला राजकीय महत्त्वही प्राप्त झालं. तेव्हापासून बीडच्या राजकारणात भगवानगडाची शक्ती निर्णायक ठरली आहे. त्यामुळे आरोपांच्या चक्रव्यूहात अडकलेल्या धनंजय मुंडेंनी भगवानगडाकडे धाव घेतली. त्यांच्या मागे गडाचा आशीर्वाद असल्याचं महंत नामदेव शास्त्रींनी पुनरुच्चार केला. समाजाची शक्ती पाठीशी असल्याची भावना घेऊन धनंजय मुंडे कोणती पावलं उचलतात, त्यांच्या भगवानगड भेटीचा अर्थ काय, पाहूया स्पेशल रिपोर्ट. श्री क्षेत्र भगवानगड, संत श्रेष्ठ भगवान बाबा भीमसिंग महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ठिकाण, राज्यभर विखुरलेल्या वंजारी समाजाचं लाखो भाविकांचं श्रद्धास्थान, सामाजिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचं असलेलं हे ठिकाण गोपीनाथ मुंडेंच्या काळात राजकीय दृष्ट्या देखील महत्त्वाचं बनलं. 1994 पासून गोपीनाथ मुंडेंनी गडावर दसरा मेळावा सुरू केला आणि तेव्हापासून मुंडे हयात असेपर्यंत गडाने आणि समाजाने आपली सगळी शक्ती त्यांच्या मागे उभी केली होती. मात्र मुंडेंच्या अकाली निधनानंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या वादात नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पारड्यात वजन टाकलं. बसा उठा जा याला सगळ्याला परवानगी बंद कुठं दारावा साहेब. मी काही रागवलेलो आहे का ती रागवलेली? एक भाषणाचा बालहट्ट आहे तिचा, तो तिने सोडून द्यावा. नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंना भगवानगडावर दसरा मेळाव्याचं भाषण करण्याला मज्जाव केला. त्यामागेही राजकारणच होतं असा आरोप अनेक जण आजही करतात. 2005ला सुरेश देस आणि धनंजय मुंडेने मिळून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेला बीड जिल्हा परिषदेमध्ये त्रास दिला होता. आज ते दोघं भांडतायत. मला असं वाटतं की स्वतःला न्यायाचार्य म्हणून घेणाऱ्या शास्त्रींना ज्यावेळेस पंकजा मुंडेला गडाची नितांत गरज होती, वडिलाचं निधन होऊन वर्ष दीड वर्ष झालं होतं, अशा वेळेस राजकीय मेळावा गडावर घ्यायचा नाही म्हणून त्या मेळाव्याला बंदी केली. शेवटी न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी न्याय देताना स्त्री आणि पुरुष हा भेद केलाच. राजकारणात धर्म आणू नये आणि धर्मात राजकारण असं अनेक जण म्हणतात. तर राजसत्ता आणि धर्मसत्ता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मानणारेही अनेक जण आहेत. गेल्या काही दशकात, गेल्या काही वर्षात या दोन्हीतली रेषा धुसूर होत आली आहे, हे सुद्धा वेळोवेळी दिसून आलंय. थोडक्यात काय तर बीडच्या राजकारणात, मुंडेंच्या राजकारणात गडाचं महत्त्व अनन्यसाधारण राहिलंय. त्यामुळे आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धनंजय मुंडेंनीही भगवानगडाकडे धाव घेतली. हा गड माझ्यासारख्या अतिशय एक सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीमागं बाबांनी सांगितलं की उभा आहे. याच्यासारखी ताकद, याच्यासारखी शक्ती आणि बाबांचा, न्यायाचार्यांचा एवढा मोठा विश्वास माझ्या पाठीमागं गडाचा उभा करणं म्हणजे ती एक फार मोठी जबाबदारी आहे. गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागं उभा आहे. याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, हे माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे. गडाचे महंत नामदेव शास्त्रींनीही हातचं राखून न ठेवता धनंजय मुंडेंना आधार दिला. हे करत असताना त्यांनी राजकीय पक्षांना इशाराही दिला. तो इशारा अजित पवारांसाठी होता, देवेंद्र फडणवीसांसाठी की धनंजय मुंडेंच्या विरोधी पक्षांसाठी, ते तुम्हीच ठरवा. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. राजकारण हा आकड्यांचा खेळ आहे, बहुमताचा खेळ आहे. अशा काळात समाजाची ताकद तुमच्या पाठीशी असणं महत्वाचं बनलेलं आहे. त्यामुळेच राजकारण्यांचा राजकीय शक्तीपीठांकडे ओढा असतो. या देशाचा इतिहास सांगतोय की ज्या ज्या वेळेस धर्मसत्तेच्या विरुद्ध राज्यसत्ता लढली, त्यावेळेस राज्यसत्तेला हातबल व्हावं लागलेलं आहे. आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेल्या धनंजय मुंडेंनी भगवानगडावर जाणं आणि नामदेव शास्त्रींनी त्यांना अभय देणं हे या प्रकरणातलं नवं वळण म्हणता येईल.
महंताचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हे धनंजय मुंडेंनी दाखवून दिलंय. समाजाचा पाठिंबा सुद्धा आपल्या सोबत आहे हे ते ठासवू शकतील का? यावर बीड जिल्ह्यातलं राजकारण कोणत्या दिशेला जाणार ते अवलंबून असेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.